जय शिवराय मित्रांनो, स्वराज इलेक्ट्रिकल ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बजाजचा टेबल फॅन अनबॉक्सिंग आणि फिटिंग कशी करायचं ते. तर स्टार्टिंगला त्याचा बॉक्समधून सगळे पार्ट काढून घ्यायचे. हा बेस झाला आणि तुमच्या राईट साईडला थोडं ह्याच्या बेस मोटर आणि ते स्पीड कंट्रोलर झाला आणि फ्रेम आणि ब्लेड एका पॉलिथिनमध्ये पॅक असतात, ते काढून घ्यायचे. त्याच्यानंतर खाली 2 स्क्रू असतात किंवा एका पाऊचमध्ये पण असू शकतात ते स्क्रू साईडला काढून घ्यायचे आणि ह्याची काळजी घ्यायची की ते हरवले नाही पाहिजे. कारण ते स्क्रू जर हरवले तर तुम्ही जो बेस आहे तो बेस तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकत नाही आहे आणि फक्त ठेवू पण शकत नाही. आणि दुसरे विशेष म्हणजे त्याला दुसरे जे स्क्रू आहेत ते दुसरे स्क्रू पण त्याला मॅच नाही होत. तर हिची काळजी घ्या की ते 2 स्क्रू एकदम साईडला ठेवून घ्या. त्याच्यानंतर मग दुसऱ्या बॉक्समध्ये जे स्पीड कंट्रोलर आणि जो मोटरचा बेस आहे तो अशा प्रकारे एका बॉक्समध्ये बॉक्स पॅकिंग केलेला असतो, तर तो काढून घ्यायचा आजाद. काढून घेतल्याच्यानंतर वरची जी पॉलिथिन आहे ती काढून घ्यायची. थोडं वेट असतं ह्या बेसचं, कारण मोटर कॉपरची असल्यामुळे थोडं त्याचं सगळ्यात जास्त वेट ह्या बेसचंच असतं. हे अशा प्रकारे लावून घ्यायचं. हे थोडं ॲडजस्ट करून बघायचं किंवा त्याचं हे कशी आहे डायमेन्शन किंवा त्याची डिझाईन कशी आहे लावून घ्यायचं. लावून घेतल्याच्यानंतर तुम्ही जे साईडला 2 स्क्रू ठेवलेले आहेत ते स्क्रू चांगल्या प्रकारे स्क्रूड्रायव्हर किंवा टेस्टरनं एकदम टाईट करून घ्यायची की याची काळजी घ्यायची की ती लूज नाही झाली पाहिजे. की कारण जर लूज झाली तर वरचा जो बेस आहे ते व्हायब्रेट व्हायचे चान्सेस असतात. फॅन चालू झाल्याच्यानंतर व्हायब्रेट व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला टाईट करून घ्यायचं. असं टेबलवर ठेवून किंवा ती वेट असल्यामुळे टेबलवर ठेवा किंवा चेअरवर ठेवून असं एकदम चांगले टाईट करून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याला असं टेबलवर ठेवून घ्यायचा. नंतर ते मोटरची जे मोटर आहे ते नॉब, तुम्हाला प्लास्टिकचा नॉब दिसतोय, ते मोटर एका तुम्ही डायरेक्शनला फिट करू शकता. आणि ती वरचा जो नॉब लावला आहे ते मूव्हिंगचा नॉब आहे. समजा जर तुम्ही त्याला वरी उचलले तर तो रोटेशन होतो आणि जर तुम्ही त्याला खाली प्रेस केले तर तो जागेवर थांबतो. त्याच्यानंतर हे दुसरे 2 नॉब पुढे असतात, ते 2 नॉब पण काढून घ्यायचे. अशा प्रकारे एक प्लेट असते, ते पण ते थ्रेडेड असतात आणि त्यांना काय प्लायरची वगैरे कशाचीच गरज नाही आहे. हा तुम्ही संपूर्ण टेबल फॅन एक स्क्रूड्रायव्हर किंवा एक टेस्टर ह्या एका टूल्सनं तुम्ही हा टेबल फॅन फिट करू शकता. त्याच्यानंतर जो बॅकचा जो कवर आहे ते आता आपल्याला लावून घ्यायचा आहे. ते स्टार्टिंगला लावून घेताळा काढून घ्यायचा. असं कंपनीची पॅकिंग असते. तो नॉब कवर असा डायरेक्शन बघून तिची व्यवस्थित फिट करून घ्यायचा. आणि हा जो फॅन आहे ह्या फॅनला 2 वर्षाची वॉरंटी आहे. समजा जर काही झालं तर 2 वर्षामध्ये तुम्ही कंपनीला कॉल करून, कंपनीचा नंबर मी ह्याच्यामध्ये वॉरंटी कार्डवर सुद्धा असतो, त्यावर कंपनीच्या नंबरला तुम्ही कॉल करून 2 वर्षाच्यामध्ये समजा काहीही जर प्रॉब्लेम आला तर ते तुम्हाला सॉल्व करून देतात. तर हा फ्रेम नंतर त्या मागच्या बॅक कवरला लावून घ्यायची आहे. चांगली टाईट झाली का ते बघायची. समजा कुठलाही पार्ट लूज नाही झाला पाहिजे. समजा जर एकही पार्ट लूज असला तर तो फॅन आवाज देतो आणि व्हायब्रेट होतो. त्याच्यानंतर हे जे ब्ल्यू कलरची ब्लेड आहे ही ब्लेड पण अशी टाईट करून घ्यायची. ही पण ब्लेड एकदम टाईट करून घ्यायची आणि कन्फर्म करून घ्यायची की टाईट झालेली आहे का नाही. ही टाईट झाल्याच्या नंतर आता आपला फक्त शेवटच्या स्टेपला आलेलो आहे. तिच्यावरची जी रिंग आहे ती आपण ॲडजस्ट करून घ्यायची. अशी थोडं टेस्टरनं किंवा स्क्रूड्रायव्हरनं लूज करून घ्यायची. लूज करून घेऊन थोडं अशी लावून घ्यायची. लावून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसं दाखवल्याप्रमाणे तुम्ही फिट करू शकता. आणि एका टेस्टरनं असं वरून टाईट करून घ्यायचं. आणि हे पण 1 नंबर म्हणजे चांगलं टाईट झालं पाहिजे. मला सांगायचा उद्देश एकच आहे की सगळे तुमचे जर स्पेअर पार्ट जेवढे टाईट करायचे आहेत ते जर सगळे टाईट केले तर तुमचा फॅन आवाज देणार नाही किंवा व्हायब्रेट होणार नाही.
नंतर तुमचा जो मागचा जो नॉब आहे तो नॉब तुम्हाला जसा फॅनची डायरेक्शन पाहिजे, थोडं खाली पाहिजे किंवा वर पाहिजे किंवा स्ट्रेटला पाहिजे, त्या पद्धतीनं तुम्ही टाईट करू शकता. टाईट केल्याच्या नंतर पुन्हा तुमची जी रिंग आहे तर ती रिंग पण तुम्ही चांगल्या पद्धतीनं टाईट करू शकता. हा तुमचा फॅन इन्स्टॉलेशन झालेला आहे. तर आपण ह्या फॅनचा म्हणजे चालू करूनसुद्धा बघूया, चालू करून बघूया. आणि ह्या फॅनमध्ये 3 स्पीड आहेत, हाय, मीडियम आणि लो, आणि एक ऑफचं बटन आहे. म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड असे 3 स्पीड आहेत. आणि रोटेशन पण फॅन आहे. आणि ह्या फॅनला 2 वर्षाची वॉरंटी आहे.